हॅलो गाइस, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचे जे अपडेट घेऊन आले आपल्यासाठी जी आर आलेला आहे इथं मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2024-25 चा जी आर आलेला आहे इथं 24,74,82,00,000 इतकी निधी मंजूर झालेली आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेली आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. मित्रांनो, चला सुरू करूया व्हिडिओला. तर जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा जो जी आर आहे आता आलेला होता, म्हणजे काय 7 तारखेचा जी आर हा मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2024-25 मध्ये राबवण्यास व 24,74,82,00,000 इतकी निधी विवरण मान्यता देण्यात बाबत शासनाकडून हा जी आर आहे. कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व विकास मत्स्य व्यवसाय विभागाकडून आलेला आहे. तर तारीख जी असणार इथं 7 ऑगस्ट 2024 ला जी आर आलेला आहे. तर संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावनामध्ये त्यांनी लिहिले, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2024-25 मध्ये राज्यात राबविण्याकरिता उपरोक्त वाचा येथील 3/6/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये 7,500 लाख एवढ्या रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे व कृषी संचालन, कृषी प्रक्रिया व नियोजन यांनी उपरोक्त वाचा क्रमांक 4 ते 6 येथील पत्रान्वये निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. उक्त विनंतीस अनुलक्षून आयुक्त कृषी यांना निधी विवरण करण्याची बाब शासनाच्या विचारधरणात होती. त्याबाबत शासन या पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. आता आपण बघूया शासनाने काय निर्णय घेतला याच्यावर. मग आता त्यानंतर इथे लिहिले शासनाचा निर्णय. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2024-25 मध्ये राज्यात राबवण्याकरिता इथं लिहिले 24,74,82,00,000 म्हणजे अक्षरी इथे लिहिलं 24,74,82,00,000 एवढी निधी आयुक्त कृषी विवरित करण्याची मान्यता देत आहे. ती इतकी निधी त्यांनी मंजूर केलेली आहे. ओके, त्यांचं आता म्हणणं असं इतकी निधी त्यांनी मंजूर केलेली आहे. त्यानंतर आता पुढे वाचूया आपण. या आदेशाद्वारे विवरित केला जाणार निधी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार प्रकल्प मंजूर समिती 6/2/2023 दिनांक 26/9/2023 व 23/1/2024 रोजीच्या बैठकीत मंजूर दिलेली प्रकल्पांसाठी विवरित करण्यात यावा अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. व इथे लिहिलं संदर्भातील शासन निर्णय 20/6/2017 व 30/6/2024 अन्वये केलेल्या तरतुदीनुसार सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी व सदर योजना सन 2024-25 मध्ये राबवण्याकरिता आयुक्त कृषी व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी व तर सहाय्यक संचालन लेखा व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र शासन पुणे यांना आहरण संबंधित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. ओके, त्याच्यानंतर इथे लिहिले त्यांनी आयुक्त कृषी व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये व नमूद केलेल्या प्रकल्प अनुदान प्रकल्प संबंधित बँकेची सबसिडी रिझर्व्ह फंड अकाउंट मध्ये जमा करण्याची कारवाई करावी. तसंच सदर योजनेसाठी उपलब्ध होणारा अर्थसंकल्पनीय निधी व पुढील लेखाशेष खर्ची टाळण्यात यावा अशा प्रकारे लिहिले. मागणी क्रमांक D3 पीक संवर्धन अन्नधान्य पिके मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना 100% राज्य योजना. त्याचे नंबर वगैरे लिहिले, अर्थसहाय्य लिहिलेले आहे. त्यानंतर इथं पुढे लिहिले त्यांनी, राज्य शासन व विविध केलेले नियम व सूचनांचे पालन करून लेख परीक्षण निधी व विवरण उपयोगिता प्रमाणपत्र राज्य शासन सादर करावे व सदर आदेश व नियोजन विभाग व इथे लिहिलेले त्यांचे क्रमांक वगैरे दिलेले आहे. दिलेल्या समितीहून तसेच वित्त विभाग शासन परिपत्रक त्यांचा क्रमांक लिहिला आहे. अर्थ दिनांक 3/6/2023 दिनांक 1 एप्रिल 2024 प्रशासकीय विभाग व प्रदान केलेले अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून यांच्या संकेतस्थळावर इथं तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. महाराष्ट्र राज्य राज्यपालानुसार
तर हेगो मानकर मानानकर यांच्यावर उपसचिवाकडून आलेला आहे. इथं इथे सगळ्या प्रति सगळ्यांना पाठवण्यात आलेले आहे. याच्यानंतर जे इथे खाली तुम्हाला इम्पॉर्टंट जे ते सांगतो मी आता. एक मिनिट, आपल्याला छोटं करून दाखवावं लागेल, पीडीएफ मोठी जरा. हा, तर आता इथं आता बरोबर झालं. तुम्हाला दाखवतो आता मोठं करून. इथं जे लिहिलं त्यांनी आता बघू शकतो. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2024-25 निधी विवरण. इथं अनुक्रमांक दिलेला आहे, जिल्ह्यांची नावं, प्रकल्पाचे ठिकाण, उद्योजकांचे नाव, वर्ष, त्यानंतर प्रक्रिया युनिट, प्रकल्प किंमत, मंजुरी व मंजूर दिनांक, प्रकल्प समितीची दिनांक, मोका तपशील व पात्र देय, त्यानंतर यापूर्वी दिलेले अनुदान, पहिला टप्पा आणि आता विवरण करण्याचे अनुदान, अशा प्रकारे दिलेलं आहे. सगळं पहिलं नाव आहे नाशिक, संतोषी ॲग्रो, इगतपुरी, देवली तालुका, इगतपुरी जिल्हा नाशिक. श्रीमती रंजना प्रकाश शिववी यांना 2023 मध्ये आलेलं आहे. अन्नधान्य प्रक्रिया, इथं सगळं दिलेलं, तारखा वगैरे, किती पहिला टप्पा दुसरा टप्पा काय आलं इथे दिलेले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यांची नावं दिलेली आहे. तुम्ही ते स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि वाचू शकता. अशा प्रकारे खाली पण इथं 6-7 पीडीएफ ची फाईल इथं ती बघू शकता. अशा प्रकारे इथं पीडीएफ फाईल आहे. ते आपल्याला पीडीएफ डाउनलोड करून वाचून घ्यायची आणि आपल्याला माहिती शेअर करायची आपल्या शेतकरी बांधवांसोबत. ओके, यासाठी निधी आहे. यानंतर आता खाली आपण पीडीएफ फाईल बघून घेऊया. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण काही डाऊट असेल मित्रांनो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक जरूर करून ठेवायचे, कारण की असे जी सोबत आणत असतो शेतकऱ्यांसाठी माहिती देण्यासाठी. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि असे आपले मी शेतकरी बांधवांसोबत शेअर करायचा आहे व्हिडिओ. आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून ठेवा. भेटूया आपण आता तसे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक पण दिलेली आहे मी तिथं, इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम, तिथं पण मला तुम्ही फॉलो करू शकता. आपल्याकडे ट्रेडिंग बद्दल शिकायचं असेल तर ट्रेडिंग चॅनलची लिंक आहे माझ्या सेकंड चॅनल आहे, जॉब ट्रेड विथ भूषण, तिथं पण मला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.